महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मातीशी नातं आणि परंपरेचा वारसा। पुरातून सावरलेल्या जुई अब्बास गावात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात। माणूस आपली जागा बदलतं, घर बदलतं, अगदी गावही बदलतं, पण आपल्या काळजात कोरलेली गावची ओढ मात्र कधीच बदलत नाही। पेण तालुक्यातील आंबा नदीच्या खाडीकिनारी वसलेल्या जुई अब्बास गावाने हेच सिद्ध करून दाखवलं आहे। 1989च्या त्या प्रलयकारी पुराने घरांची पडझड केली, भूगोल बदलला आणि गावाला 2 भागात विखुरलं, पण ग्रामस्थांच्या मनातील प्रेमाचा आणि श्रद्धेचा धागा मात्र आजही त्या आंबा नदीच्या प्रवाहाइतकाच खळखळता आहे। आज नवी वसाहत आनंदनगरच्या रूपात डोंगराच्या कुशीत विसावली असली तरी आपल्या मूळ गावच्या मातीशी असलेली नाळ जुईकरांनी आजही तितक्याच ओलाव्याने जपली आहे। 1989च्या महाप्रलयाने संपूर्ण जुई गाव कवेत घेतले होते। त्यानंतर सरकारने या गावाचे पुनर्वसन डोंगर भागाला करून असलेल्या जागेत केले, मात्र या स्थलांतरापूर्वीच काही ग्रामस्थांनी आपल्या मालकीच्या जागेत म्हणजे आनंदनगर येथेही वसाहत वसवली होती। आज जुई आणि आनंदनगर असे 2 भौगोलिक भाग झाले असले तरी सण उत्सवाच्या निमित्ताने हे दोन्ही भाग एकाच धाग्यात गुंफले जातात। आजही दोन्ही गावात एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि गुण्यागोविंदाने नांदण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे। गावात गणपती, होळी, हनुमान जयंती यासारखे सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात। त्यातही हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व आहे। उत्सवाच्या पूर्वसंध्येला आनंदनगरमधील ग्रामस्थ आणि उत्सव समिती जुन्या गावात वस्तीला जाते। रात्री हनुमंताच्या मंदिरात धार्मिक विधी केले जातात। विशेष म्हणजे रात्री अध्याय वाचून झाली की जुन्या गावातील त्याच जुन्या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। यावेळी गावातील सर्व देवतांना ग्रामदैवताचा मानाचा विडा अर्पण करून सन्मानित करण्याची पद्धत आजही कायम आहे। हनुमान जन्मोत्सवानंतर जुन्या गावात आता वस्ती राहत नसली तरी श्रद्धेपोटी हनुमंताची पालखी जुन्या गावाच्या सीमांवरून फिरवली जाते। त्यानंतरच ही पालखी वाजत गाजत आनंदनगरमध्ये आणली जाते आणि पुन्हा तिथे मिरवणूक काढली जाते। काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, मात्र जुई अब्बास आणि आनंदनगर या दोन्ही वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांमधील एकोपा आजही डोंगरासारखा आढळ आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, जुई अब्बास, पेण। इथून सुरुवात होती घरांची, काही घरं राहिली तरी बघ। गाव स्थलांतरित झाल्यामुळं लोकांची इथली वस्ती वरती गेली, राहणारे आता फक्त कोणच नाही, एकच घर आहे फक्त। बाकी सगळ्या घरांमध्ये आता काही येतात रेती काढायला, मच्छी मारायला, त्यांचे काही सामान असतात होड्या बिड्यांचं, ते त्या घरामध्ये असते, बाकी काहीच नाही। ती पण लिमिटेड आहे। बाकी गाव सगळं पूर्ण तिकडे फक्त एकच घर चालूवाला आहे, तोच फक्त येत असतो ॲक्टिव्ह म्हणून। बघत राहा व्हिडिओ, बघा खरं दाखवतो तुम्हाला मी। बघा हे तेव्हाच्या टाइममध्ये सावकार होतं, हे बघा हे अशी घरं आहेत। हां, समुद्र किनारा, इथं पूर्ण घरं होती अशी, सगळं तुटलेलं आहे, अस्तित्वच राहिलेलं नाही तर काय। कौशल्या